पेठ रोड आरटीओ परिसरातील अश्वमेघ नगर येथील रोहित ज्वेलर्स या दुकानाचे ज्ञानेश्वर सुधाकर माळवे यांना पंचवटी पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली। नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अखेर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे ज्ञानेश्वर माळवे यांचा ठाव ठिकाणा शोधून काढत त्यांना अटक केली आहे। ज्ञानेश्वर माळवे यांनी अनेक ग्राहकांकडून दागिने गहाण ठेवून पैसे दिले होते, परंतु जेव्हा नागरिकांनी मुद्दल आणि व्याजासह पैसे परत दिले तरीही त्यांना दागिने परत केले नाही। 2-3 दिवसांनी या दागिने बँकेच्या सेफमध्ये आहेत असं सांगून त्यांनी वेळ मारून नेली आणि त्यानंतर दुकान बंद करून कुठेही न सांगता पळ काढला। 5 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11 वाजता नागरिकांनी एकत्र येत पंचवटी पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर माळवे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर पोलिसांनी ज्ञानेश्वर माळवे यास अटक केली। काल दिनांक 5/8/2025 रोजी पंचवटी पोलीस स्टेशन ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 379/2025 भारतीय न्याय संहिता कलम 318(4) 316(2) प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये आरोपीचे नाव आहे ज्ञानेश्वर सुधाकर माळवे, राहणार कौशल्य मंगलकाराच्या पाठीमागे पेठ रोड नाशिक। यांचे रोहित ज्वेलर्सच्या नावाने आरटीओ ऑफिसच्या जवळ दुकान होते ज्वेलर्सचे, जे तक्रारदार खरेदी यांच्याकडून 2022-23-24च्या दरम्यान सोन्याचे दागिने गहाण स्वरूपात स्वीकारले। सदर दागिने स्वीकारल्यानंतर काही रक्कम तक्रारदाराला गरजेची होती, त्यांना दिली। त्यानंतर तक्रारदार ते गहाण ठेवलेले सोने सोडण्यासाठी त्यांच्याकडे गेले असता जो आरोपी आहे माळवे त्यांनी ते दागिने परत देण्यास नकार देऊ लागला, ओढाओढीची उत्तर देऊ लागला। साधारण हा प्रकार 2 ते 3 वर्ष चालला। मग तक्रारदार खरेदी यांच्या लक्षात आलं की काहीतरी फसवणुकीचा प्रकार दिसतोय। मग यातील तक्रारदार पंचवटी पोलीस स्टेशन या ठिकाणी आले। त्यांनी मुद्देमाल जो सोन्याचे दागिने होते, तारण पावत्या होत्या, हे आम्हाला दाखवल्या। त्यानंतर माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील सर यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्यानंतर वरीलप्रमाणे गुन्हा दाखल झाला। सदर गुन्ह्यामध्ये एकंदरीत 18 तोळेच्या आसपास जे सोन्याचे दागिने आहेत ते गहाण स्वरूपात स्वीकारलेले आहेत। आरोपीला आम्ही विचारपूस केली, परंतु मुद्दल मालाबाबत विचारपूस केल्यानंतर तो समाधानकारक उत्तर देत नव्हता। त्यामुळे त्याला आजच्या तारखेला त्याला अटक करण्यात आलेली आहे पाठीच्या दरम्यान। त्याला आज पोलीस कस्टडीसाठी आम्ही मान्य कोर्टामध्ये हजर करत आहे आणि सदरचा मुद्देमाल 18 तोळे आणि जवळजवळ 8 लाख रुपये किमतीचा आहे आणि कस्टडीमध्ये मग त्याच्याकडे ते सदर गुन्ह्याबाबत अधिक तपास करून उकल करण्याचा प्रयत्न करत आहोत। लोकांना असं सांगणं आहे की ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्या ज्वेलर्समध्ये सोन्याचे दागिने वगैरे तारण ठेवता, तर तारण ठेवत असताना दुकान हे किमान त्या ठिकाणी जास्त वेळ जुने असले तर जरा परिचयात असणं सोनार वगैरे ते असणं गरजेचं आहे। त्याच्याप्रमाणे सोनाराच्या दुकानामध्ये जर दागिने तारण ठेवले असेल तर शक्यतो तारण पावती घेणं गरजेचं आहे, ज्या अर्थी तुम्हाला पुढे सदरचे दागिने मिळवण्यासाठी प्रयत्न करता येते। त्यामध्ये तक्रारदार जे आहेत ते महिला तक्रारदार आहेत आणि जवळजवळ आणखी 11 साक्षीदार आहेत, ज्यांचे मुद्देमाल आहेत, कानातले टॉप्स असतील किंवा गळ्यातील पोत असतील, असे जवळजवळ 11 साक्षीदार आहेत आणि आणखी साक्षीदार येण्याची शक्यता आहे। त्याबाबत आम्ही अधिक तपास करत आहोत। तक्रार वगैरे करावी। अद्यापर्यंत 11 साक्षीदार आमच्याशी संपर्कात आहेत। आम्ही त्यांच्याकडे तपास करून त्यांचे स्टेटमेंट वगैरे नोंदवण्याचे काम चालू आहे। आणखी आल्यानंतर त्यांचे देखील गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करून ते साक्षीदार गुन्ह्यामध्ये सामील करून घेऊ। थँक्यू। देतो म्हणणार, मागून काय म्हणे, मावशी मला सांभाळून घ्या, मला जरा सहकार्य करा। मग आम्ही 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले तरी आम्ही सहकार्य करते, तरी तो म्हणे काय सोडून नाही देऊ राहिला आमचे दागिने काय सोडूनच नाही दिलेले। मग त्याच्या